केलं आणि परत मथुरेला भगवान परमात्मा आलेले आहेत. बराच काळ लोटल्याच्या नंतर कंस महाराजांच्या 2 पत्न्या होत्या. ज्या वेळेला कंस महाराजांना मारलं त्यावेळेला अस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 पत्न्या आपले वडील जरासंध महाराज यांच्याकडे निघून गेला. आपल्या जावायला मारल्यामुळे मनामध्ये राग धारण केला जरासंधाने आणि मथुरेवर स्वारी करण्याचं त्या ठिकाणी आयोजन केलं. या जरासंधाने 23 अश्विनी सैन्य त्या ठिकाणी जमा केली आणि मथुरेवर आक्रमण करण्यासाठी तो निघाला. देवाला खबर लागल्याबरोबर सर्व सैन्य सज्ज केलं देवाने. आणि मग बलराम दादाला सांगितलं, दादा आजपर्यंत जेवढे राक्षस मारले आपण हाताने मारले, पण आता शस्त्र हातामध्ये धारण करावं लागणार. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने आव्हान केलं. स्वर्गामधून 2 दिव्य रथ खाली आले आणि मग त्या रथावर सर्व युद्धाचं सामुग्री होती. शंख चक्र गदा पद्म जसं भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहेत तसं चक्र गदा धनुष्य बाण भगवान परमात्म्याच्या रथामध्ये त्या ठिकाणी होतं. इथं बलराम दादाच्या रथामध्ये गदा नांगर मुसळ सर्व आयुधे त्या ठिकाणी होती. जरासंध आला महाराज युद्धासाठी आणि आल्याबरोबर देवाने फक्त एक सांगितलं, दादा ऐका, सर्व सैन्य मारायचंय पण याच्यामधला फक्त जरासंध सोडायचंय. का? कारण एका राक्षसाला मारण्यासाठी हुडकायचं म्हणल्यास बराच वेळ जाणार. त्याच्यापेक्षा इथं बसायचं, जरासंध सर्व सैन्य गोळा करून घेऊन येईल आणि इथं आल्याबरोबर आपण त्यांना मारायचं. आणि म्हणून जरासंध ज्या वेळेला त्यांना मथुरेवर आक्रमण केलं, भगवान परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र बाजूला काढलं आणि त्या चक्राने त्या ठिकाणी दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रारंभ केला. बलराम दादाने नांगर टाकायचा, नांगरामध्ये सर्व राक्षस ओढून घ्यायचे आणि पुन्हा मुसळनं मारायला चालू करायचे. बघता बघता 23 अश्विनी सैन्य भगवान परमात्मा आणि बलराम दादाने संपवलं. जरासंध एका नांगरामध्ये आल्याबरोबर देवानं सांगितलं त्याला मारू नका. का? कारण याला सोडायचं आहे. इथं बसल्या म्हणले आता हा अनेक सैन्य या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने जरासंधाचा अपमान केला. दादाने अपमान केला, तिकडून हाकलून लावलं. 1 2 वेळेस 3 वेळेस नाही तर 17 वेळा जरासंधाचा भगवान परमात्म्याने पराभव केला. इथं 18व्या वेळेला नारदाचा सल्ला घेतला आणि नारदाच्या सांगण्यावरून पुढं जरासंधाने काल यवनाचं त्या ठिकाणी मदत घेतली. कारण का? काल यवनाला यदुवंशामधल्या कुठल्याच पुरुषाच्या हाताने त्या ठिकाणी मरण नव्हतं आणि म्हणून 18व्या वेळेला काल यवनाला घेतलं. 1000 ब्राह्मण या जरासंधाने यज्ञासाठी बसवले. सांगितलं ऐका, जर यज्ञ सफल झाला तर तुम्हाला दान दक्षिणा, युद्ध जर सफल झालं तर तुम्हाला दान दक्षिणा, जर मला पराभव पत्करावा लागला तर तुम्हाला उचलून पुन्हा यज्ञामध्ये टाकेल. सक्त ताकीद दिली ब्राह्मणांना. 1000 ब्राह्मण त्या ठिकाणी पूजेसाठी बसवले. इकडं भगवान परमात्म्याने दादाला सांगितलं, दादा ऐका, आता युद्ध करायला जमणार नाही. का? त्याचं कारण असं, काल यवनाचा मृत्यू आपल्या हाताने त्या ठिकाणी नाहीये. यदुवंशाच्या कुठल्याच पुरुषाच्या हाताने त्याचं मरण नाहीये. ही गोष्ट ज्या वेळेला कळाली त्यावेळेला मात्र मग दादाला सांगू लागले भगवान परमात्मा, ऐका, तुम्ही इथं थांबा, मी काल यवनाला या ठिकाणी युद्धामधून मी त्या ठिकाणी पळून जाणार आहे. आपण दोघं त्या ठिकाणी पळून जाऊ. बलराम दादानं सांगितलं, कृष्ण ऐक, तू इकडं लक्ष दे माझ्याकडे म्हणले. बलरामा दादा, या युद्धामधून आपल्याला पळून जायचं. देवानं सांगितलं, पण बलरामानं सांगितलं, ऐक कृष्णा, युद्ध करत करत मरण, पण रणांगणामधून त्या ठिकाणी पळून जाणार नाही. ही गोष्ट ज्या वेळेला देवाला जरा जास्त घाई दिसायची. तिकडून मागून पाठीमागून. आणि मग काल यवन आला महाराज, तोपर्यंत भगवान परमात्म्याने इकडं समुद्रातून जागा मागून घेतली.
द्वारकेची निर्मिती, त्याच्यामध्ये त्या नगराची निर्मिती केली. बलराम दादाला सांगितलं काल येऊन आला की संपूर्ण मथुरेमधले लोक उचलायचे आणि त्या नगरामध्ये नेऊन सोडायचे. इथं जरासंधाने काल येऊन ज्या वेळेला आले महाराज, त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं जरासंधाला, जरासंध महाराज ऐका, युद्ध फक्त दोघांमध्ये होणार. काल येऊन आणि मी, जर आम्ही जिंकलो तर तुमचं सैन्य आम्हाला, आणि आम्ही हारलो तर आमचं सैन्य तुम्हाला. मल्ल युद्ध होईल, कुस्ती होईल म्हटले. आणि मग काल येऊनाला ललकारलं भगवान परमात्म्यानं. इथं बलराम दादाने तोपर्यंत सर्व मथुरेमधले लोक उचलले आणि त्या समुद्रामध्ये नगरामध्ये नेऊन सोडले. भगवान कृष्ण परमात्मा काल येवनाला जवळ बोलवलं. जसा काल येवन जवळ आला तसं पाहिलं तर भगवान परमात्मा पळू लागले. पळत असताना महाराज काल येवन भगवान परमात्म्याच्या पाठीमागे लागले. एका डोंगरावर भगवान परमात्मा चढले. त्या ठिकाणी विशाल अशी गुफा होती. त्या गुफेमध्ये देवाने प्रवेश केला. जसा गुफेमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी एक राजा झोपलेला होता. त्याच्या अंगावर आपलं वस्त्र काढलं, पांघरू घातलं, भगवान परमात्मा लपून बसले. तेवढ्यामध्ये तो काल येवण देवाच्या पाठीमागे आला आणि जसा धावत आला तसा त्यानं त्या गुफेमध्ये प्रवेश केला. पाहिलं तर भगवान परमात्मा झोपलेले दिसले. त्यावेळेला मग पाहिल्याबरोबर त्या भगवान परमात्मा समजून त्या राजाला काल येऊन आम्ही लात मारली. जशी लात मारली तसा काल येऊन उभा होता महाराज, पण राजा जो होता तो उठून बसला. पाहिलं या काल येऊनाकडं, पाहिल्याबरोबर डोळ्यामधून नेत्रामधून त्या ठिकाणी दिव्य अग्नी प्रगट झाला आणि त्याच्यामध्ये तो काल येऊन गतप्राण झाला. इकडं भगवान परमात्म्याने समुद्रामध्ये उडी मारली आणि ज्या नगराची निर्मिती केली त्या नगरामध्ये भगवान परमात्मा आले. सकाळ झाल्याबरोबर मथुरेमधले लोक डोळे उघडून पाहिलं तर दिव्य महाल त्या ठिकाणी दिसू लागला. आणि दिव्य महाल पाहिल्याबरोबर गाव तर नवीन दिसायले, पण ह्याचा दरवाजा कुठे? दरवाजा हुडकू लागले, शोधू लागले. संपूर्ण नगरामध्ये फिरून 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 आले, पण त्यांना त्या ठिकाणी मुख्य द्वार सापडत नव्हतं. शेवटी ते म्हणू लागले द्वार कहा, द्वार कहा, द्वार कहा. विचारत असताना मग त्या नगराचं नाव पडलं द्वारिका. द्वार कहा, द्वार कहा, द्वार. त्यांना अजून 2 खुर्च्या द्या. एक देव मिळत नाही, 3-3 जोड्या आल्या द्या त्यांना. आता द्या खुर्ची द्या. एकच बदल. बसा देवा. इथं नगरामध्ये प्रवेश केल्याबरोबर लक्ष द्या, लक्ष द्या. 10 मिनिटं कथा आहे फक्त. जसा नगरामध्ये प्रवेश केला, आल्याबरोबर सर्वांनी पाहिलं द्वार कहा, द्वार कहा म्हणू लागले. म्हणून त्या नगराचं नाव काय पडलं? द्वारिका. नगर तर चांगलं होतं, मोठं होतं, पण त्याला दरवाजाच नव्हता, त्याच्यामुळे त्याचं नाव द्वारका पडलं. जसा भगवान परमात्मा तिथं आला, सुंदर षडगुण ऐश्वर्य संपूर्ण असणारा भगवान परमात्मा त्या महलामध्ये बोलवलं. सुंदर असा भगवान परमात्माचा राजवाडा होता. राजवाड्यामध्ये देवाचं आगमन झालं आणि मग जसा भगवान परमात्माला सर्व गोपाळ उठून उभे राहिले आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागले, देवा गड्यानो राजा की रे झाला कृष्ण, सिंहासनी बैसला कृष्ण, सिंहासनी बैसला कृष्ण, सिंहासनी बैसला कृष्ण, सिंहासनी बैसला कृष्ण, सिंहासनी बैसला. ओ गजानन राजा की रे झाला कृष्ण, सिंहासनी बैसला, पावा मोहरी घोंगडी, आम्ही खेळू यमुनातली, नाचा पावला देहुडी कृष्णा मोचा की रे गडी. भगवान कृष्ण परमात्मा
आज या द्वारिका नगरीचे राजे झाले. सर्वांनी मोठ्याने जय जयकार केला. बोलिये द्वारिकाधीश भगवान की जय, द्वारिकाधीश भगवान की जय, द्वारिकाधीश भगवान की जय, द्वारिकाधीश भगवान की जय म्हटल्याबरोबर आज देवाने विचार केला. म्हणजे सुंदर आता नगर निर्माण झाले, आपलं राज्य झालं. आता द्वारिका नगरी स्वतःची झाली. म्हटले मी इथं राजा झालो, राजा झालो, पण राजाला राणी पाहिजे, त्याच्याशिवाय राज्य पूर्ण होत नाही. मग भगवान परमात्मा विचार करू लागले, आता लग्न करावं लागणार, पण मोठ्याचं झाल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही. का? कारण अजून दादाचं लग्न शिल्लक आहे. मग भगवान परमात्मा दादाच्या जवळ गेले, दादाच्या जवळ बसले. काय कृष्णा बोल. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा बलराम दादाला बोलावले. दादा काय म्हणले? दादा मला एक वहिनी आण. बलराम दादाला भगवान परमात्मा म्हणले, दादा आता तुमचं वय झालंय दादा, लग्न करायला पाहिजे. बलरामाने सांगितलं अजून काही पोरगी बघितलेली नाही, मुलगी पाहायला जावं लागणार. त्यावेळेला देवानं सांगितलं, दादा ऐका, तुम्ही त्याची चिंता करू नका, तुमच्यासाठी मी मुलगी पाहून ठेवली आहे. आनंद देश आहे, तिथला रैवत राजा, त्याची रेवती नावाची कन्या. मग भगवान परमात्मा वसुदेव देवकी सर्वांना घेऊन या ठिकाणी त्या अनंत देशामध्ये आले. आणि जसे आले या रेवती मातेसोबत बलराम दादाचा शुभ विवाह पार पडला. बोलिये शुभमंगल. लग्न झालं. आता देव विचार कराले, दादाचं लग्न झालं, 5:15 वाजून गेले, तर आपलं पण बघावं लागणार. आणि मग नारदाला सांगितलं, नारदजी स्थळ पाहायला सुरुवात करा. नारदजी म्हणले ठीक आहे. आणि मग नारदजी फिरत 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 आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, कौंडण्यपूरला. जसं कौंडण्यपूरला नारदजी आले, ऐका, तिथला राजा होता, राजा भीमक राजा. आणि मग आल्याबरोबर त्यांचं स्वागत केलं, बसण्यासाठी आसन दिलं. पण राजा त्या ठिकाणी उदास दिसला. उदास दिसल्याबरोबर नारदांनी विचारलं, महाराज, राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी, ती कन्या सगुण वरा नृपवरा कवनासिन्या देई दे. नारदाने प्रश्न केला, तुम्ही उदास दिसायला लागला, काय कारण आहे? त्यावेळेला नारदाला भीमक महाराज सांगले, नारदजी ऐका, अहो मुलगी विवाह करणे योग्य झाली आहे. अनेक त्या ठिकाणी स्थळ पाहिले, पण योग्य स्थळ दिसणार. तुमच्या जर पाहण्यामध्ये एखादं स्थळ असलं तर सांगा एखादं. मग त्यावेळेला नारदजी सांगू लागले, ऐका, एक स्थळ आहे, द्वारिका नगरीचा राजा, राजा द्वारिकाधीश कृष्ण परमात्मा, अत्यंत गुणी मुलगा आहे. म्हणले 36ला 36 गुण जुळते. मग गुणाचं वर्णन करत असताना भीमक महाराज आहेत, रुक्मिणी माता बाजूला बसलेले आहेत. नारदांनी गुणाचं वर्णन चालू केलं. ऐका, तो भगवान परमात्मा कसा आहे म्हटले, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. असा हा भगवान परमात्मा आहे. मग एक एक गुण ज्या वेळेला सांगू लागले, श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वता ते. भगवान परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करत असताना रुक्मिणी मातेने ते गुण ऐकले आणि मनोमन विचार केला, जर पती करायचा असेल तर मला हाच पती करायचा आहे. आणि मग वडिलांना इच्छा बोलून दाखवली. पण वडिलांनी सांगितलं, जोपर्यंत मोठा मुलाला सांगत नाही तोपर्यंत पुढे काही करता येत नाही. मग या भीमक महाराजांनी आपला जो मोठा मुलगा होता रुक्मिणी नावाचा, त्याला सर्व घटना सांगितली. ऐक रे, आपली रुक्मिणी विवाह योग्य झालेली आहे, तिचा विवाह करायचा आहे. मुलगा मी पाहिलाय. बाबा कुठला मुलगा आहे? तो द्वारिका नगरीचा राजा द्वारिकाधीश कृष्ण परमात्मा. देवाचं नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला, बाबा तुम्हाला काही कळतं का? ज्या कृष्णाचं नाव तुम्ही सांगलाय त्याच्या मायबापाचा पत्ता नाही म्हणले एक, आणि लहानपणापासून त्यानं नुसते चोऱ्याच केल्यात. आणि अशा चोराला मी बहीण देत असतो का? बाबा जमत नाही. मग तुझ्या बघण्यामध्ये आहे काय का? बाबा मी शिशुपाल पाहिलाय, राजा आहे म्हटले चांगला, त्याच्यात आत्याचा मुलगा आहे कृष्णाच्या. ठीक आहे. आणि मग या शिशुपालाला पाहण्यासाठी बोलवलं, पसंती झाली, लग्नाची तारीख काढली, मुहूर्त काढला. आणि मग शिशुपाल वरात घेऊन इकडे आला. कुठं? कौंडण्यपूरला. पण भगवान परमात्म्याच्या
मनोमन चिंतन करणारी ही रुक्मिणी सुंदर एक 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. एक सुदेव नावाचे ब्राह्मण बोलवले, त्यांच्या जवळ ते पत्र दिलं. सांगितलं ऐका, लवकरात लवकर हे पत्र देवाला पोहोच करा. ते सुदेव नावाचे ब्राह्मण कौंडण्यपुरून द्वारकेला गेले. देवाच्या हातात पत्र दिलं. देवानं पत्र वाचलं. देवा, तुमचे मी तुम्हाला पाहिलेलं नाही, नुसते तुमचे गुण श्रवण केले. देवा, नुसते गुण श्रवण करून त्या ठिकाणी मी तुम्हाला मनोमन माझा पती म्हणून त्या ठिकाणी स्मरला आहे. एक काम करा देवा, लवकरात लवकर या आणि मला इथून घेऊन जा. पत्र हातात पडल्याबरोबर भगवान परमात्मा तिथून द्वारकेवरून त्या ब्राह्मणाला रथामध्ये घातलं. तिथून कौंडण्यपूरला आले. आल्याबरोबर इथं हळद लागली अंगाला. रुक्मिणी माता वाटच बघून होती. निरोप पाठवलाय, पण तो भगवान परमात्मा कधी येईल. कसा ग बाई हरी बिना धीर धरो, 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 कसा ग बाई हरी बिना धीर धरो. मातेच्या मंदिराच्या जवळ थांबलेले आहेत. सुदेव नावाचा ब्राह्मण धावत आला. रुक्मिणी मातेला तो निरोप पोहोच केला आणि मग रुक्मिणी माता आपल्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी लग्न करण्याच्या अगोदर कात्यायनी मातेच्या पूजनासाठी निघाल्या. कात्यायनी मातेच्या पूजनासाठी निघालेले आहेत. सोबत अनेक ब्राह्मण आहेत, ब्राह्मणे आहेत, अनेक सैन्य आहे. शिशुपालाने सांगितलं ऐका, कृष्णावर माझा भरोसा नाही, तो कधी येईल, कधी रुक्मिणीचं हरण करेल, त्याच्यामुळे सर्वजण सज्ज राहा. सर्वजण तयारीमध्ये होते. पण रुक्मिणी माता त्या ठिकाणी पूजेला जशी आली, कात्यायनी मातेची पूजा केली. पूजा झाल्याच्या नंतर आपल्या मनोमन इच्छा त्या कात्यायनी मातेला बोलून दाखवली आणि ज्यावेळेला प्रदक्षिणा घालणार त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा त्या मंदिराच्या पाठीमागे रथ घेऊन होते. आणि जशी रुक्मिणी माता पाठीमागल्या बाजूला आली, देवानं रुक्मिणी मातेला आपल्या रथावर घेतलं आणि भरधाव वेगानं तो रथ द्वारकेच्या दिशेने सोडला. जसा रथ निघाला सैन्य जवळच होतं, पण मनोमन विचार करू लागलं. म्हणजे लाखामध्ये नाही, कोट्यावधीमध्ये एखादा हात जोडाय म्हटले. कुठं रुक्मिणी माता आणि कुठं तो शिशुपाल म्हणले. बघा काय जोडा दिसतो देवासोबत, जाऊ द्या म्हणलं घेऊन. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने रुक्मिणीचं हरण केलं. पण रुक्म्याला ही गोष्ट जशी कळाली, तो भगवान परमात्म्याला अडवण्यासाठी आला. देवानं त्याच्यासोबत युद्ध केलं. शेवटी त्याला बांधून आपल्या रथामध्ये घेतलं. पण बलराम दादा पाठीमागून आले. अरे कृष्ण काय करतोय? दादा माझा मेहुणा आहे म्हणले. मेहुण्याला पाहुणचारासाठी मी घेऊन निघालोय, थोडी थट्टा करावी. बलराम दादाने त्याला सोडलं, आपल्या रथावर घेतलं आणि मग सर्वांना घेऊन द्वारिका नगरीमध्ये सर्वांचं आगमन झालं. सायंकाळची वेळ होती. भगवान परमात्म्याचं आगमन झाल्याबरोबर वसुदेवानं सांगितलं ऐका, आपल्याला विवाह या ठिकाणी असा आसुरी पद्धतीनं करायचं नाही. मग देव ब्राह्मणाच्या साक्षीनं हा विवाह आपल्याला करायचा आहे.
खर्च सगळा मुलाला करणं व्हायना म्हणले, पण लग्न वाजून करायचे. आणि मग सर्व लोकांना त्या ठिकाणी आमंत्रण दिले. सर्व लोक देवाच्या विवाहासाठी त्या ठिकाणी द्वारकेमध्ये हजर झालेले आहेत. आणि मग जसे लोक हजर झाल्यामुळं ब्राह्मण देवता त्या ठिकाणी मंडपामध्ये येऊन आले बसलेले आहेत. आणि मग देव बाप्पा जसे मंडपामध्ये आले तसे देवांना विचारलं, पुकारलं माईक मध्ये, काय चला गावामध्ये सर्व लोक या ठिकाणी भगवान परमात्म्याचं लग्न त्या ठिकाणी लागणार आहे, विवाह लागणार आहे. सर्वांनी लवकरात लवकर विवाह सोहळ्यासाठी मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. चला म्हणले देवा. कुठे गेले देवा? चौरंगाला एवढे आहेत का? चला, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. लग्नाची वेळ होऊन गेली आहे. वराडे मंडळ त्या ठिकाणी भुकेनं व्याकुळ झालेला आहे. स्वयंपाक तयार आहे. लवकरात लवकर, जास्त उशीर न लावता अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये या ठिकाणी विवाह होणार आहेत. चला पाहुणे मंडळी, आजूबाजूला बसलेले ग्रामस्थ मंडळी, विवाह लावण्यासाठी लवकरात लवकर मंडपामध्ये या. जमून आले छापे आले. आता काय नाही, काय भांडून घेत घेत असतो. मोठे मामा राहिले. वो तो माणसाला खान असतो. शिवकले वरिष्ठ सर्व कल्याण मूर्त परश कमलास्तव शोभिता बोधकेन अरुण पुष्पमाला व्याललंबो वधूवरयो शुभं भवतु सावधान. राजा रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी कल्पना सगुण वरा वरा कृष्ण नवरा दासी सब भूमि रकुमा पुत्र वली दास कुशले गुरिया सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान. संतति संपदा बहु तुम्हारा, लाभो होतहि सद्गुण साधो स्थिर कर्मयोग अपुया बांधवा भूषण सारे राष्ट्र धुन हे गृहस्थ आश्रम तुम्हा वधूवरा देवो सदा मंगल मंगल शुभ मंगल सावधान.
कन्याधन हे परदेशासाठी, ज्याचे त्याला देऊन हाती. कन्याधन हे परदेशासाठी, ज्याचे त्याला देऊन हाती. तुटे आतडे कंठ दाटला, तुटे आतडे कंठ दाटला. गोडा आहे तो लाडकी, देव चालवितो लाडकी, देव चालवितो लाडकी, देव चालवितो. निरोप द्यावा पाठवणीचा, माहेराच्या आठवणीचा. निरोप द्यावा माहेराच्या, माहेराच्या आठवणीचा. संसाराचे गाणी गाता सुरात निर्वासो लाडकी, देव चालवितो लाडकी, देव चालवितो. सावधान शुभमंगल सावधान. देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती. निःशेष जापः शुभं भवतु सावधान. वधूवरयो शुभं भवतु सावधान. आता सावधान समयो साधा समी पियसे वागवादान करापला घटिका संपूर्ण लियासे भावे सद्गुरु चरणा मुजधरा. चित्ती स्मरा साजिरे दोपाक्षी कुलदैवता वधूवरा. वधूवरयो शुभं भवतु सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं गंधबलं तदेव विद्याबलं वैभवं तदेव लक्ष्मीसुदेवं. काय वाजत गजत पोरं पोरं उभा राहा, बारकाईने उभा राहा. उठा. हा चला या ठिकाणी सर्व उठा 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 पुरी. हा उठा. अरे यार बारकाईने पोरं पुढे या इकडे. चला सोन्याचं मासिंग
संसार सारो तुझे सदा वसतो हृदया जय हो जय श्री भागवत आरती करो तुझ भगवंता श्री सुत मुनि परम भक्तिने नाना परिणे गाये रे जप हरि चरिता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता वेद करुते मधुर फल साधुर सेवे सगळ आत्माराम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफल होता परणी आणि अमनी किया बहरणी भवजन करणी देवतिका
गोपाल कृष्ण भगवान की